पंचमहाभूतांची शक्ती. पंचमहाभूत? हो मीरा, एकदा विचार करून बघ. जेव्हापासून आपल्याला वाटायला लागले की माझ्याकडे कुठली तरी वेगळी शक्ती आली आहे, त्यानंतरचा प्रत्येक प्रसंग नीट आठवून बघ. सगळ्यात आधी माया. तू तुझ्या शक्तीने मायाला गायब केलं आणि ती वेदाच्या चित्रात जाऊन अडकली. बरोबर. आणि त्यानंतर जेव्हा वेदा हरवली होती आणि आपण तिला वेड्यासारखं शोधत होतो, तेव्हा वेदाच्या केसातला गुलाबाचा सुगंध तुला आला होता आणि तो सुगंध वाऱ्यासोबत माझ्यापर्यंत पोचला होता आणि मग त्या वाऱ्यानेच आपल्याला वेदापर्यंत पोचवलं होतं. म्हणजे पंचमहाभूतांपैकी हे वायू तत्व आहे. बरोबर. आणि त्यानंतर मंजिरीने वेदाला एका अग्नीच्या वलयात अडकवलं होतं. हो, आणि तू तुझ्या शक्तीने तो अग्नी विझवला होता, म्हणजेच अग्नितत्व. आणि आज मी आकाशाकडे बघून म्हणाले, वीज पडू दे. वीज पडली. मंजिरीने तयार केलेलं ते मायावी रिंगण नाहीसं झालं. तो धो-धो पडणारा पाऊस थांबला. जलतत्व आणि आकाश तत्व. आणि त्यानंतर माझ्या आव्हानावर ते मायावी कुंड एका क्षणात नाहीसं झालं आणि जमीन पुन्हा पूर्वीसारखी समतल झाली. म्हणजे पृथ्वी तत्व झाले. अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी. ताई, अगं तुझ्याकडे पंचमहाभूतांची शक्ती आली आहे. हो मीरा. आणि हे तेव्हापासून घडतंय जेव्हा आजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. म्हणजे ही शक्ती मिळवून देण्यासाठी आजीने तुला मदत केली आहे. आजी म्हणाल्या होत्या, योग्य वेळ आली की तुला सगळं कळेल. मीरा, मीरा, इतके दिवस आपण फक्त मंजिरीचे वार सहन करत आलोय. सतत असं वाटायचं की ती जिंकतीये, पण आता आपण तिला थांबवू शकतो. आपल्याकडे ही अशी शक्ती आली आहे की तिच्यावर मात करू शकते. ताई, आपल्यावर देवी आईची कृपा आहे.